जळगाव तालुक्यातील मनारखेडा येथील तलावात मोठ्या प्रमाणावर माशांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। MIDCतील केमिकल कंपन्यांमधील दूषित पाणी कुठलीही प्रक्रिया न करता तलावात सोडल्याने त्या केमिकलयुक्त पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा आदिवासी मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब सेंदाने यांनी केला आहे। मनारखेडा तलावातील लहान मोठे असे तब्बल 1 टनच्या आसपास माशांचा मृत्यू झाला असून शासनमान्य आदिवासी मच्छीमार सोसायटीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। थेट प्रक्रिया न करता थेट केमिकलयुक्त पाणी तलावात सोडणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करून नुकसानाची भरपाई देण्याची मागणी आदिवासी मच्छीमार सोसायटीच्या अध्यक्षांच्या वतीने करण्यात आली आहे। तलावात सोडण्यात येणाऱ्या केमिकलयुक्त पाण्याबाबत 2018 पासून पाठपुरावा करत असून प्रशासनाच्या वतीने कुठलीही कारवाई केली जात नसल्याने दरवर्षी मोठं नुकसान होत असल्याचा आरोप आदिवासी मच्छीमार सोसायटीच्या वतीने करण्यात आला असून न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे। माझी आदिवासी मच्छीमार सहकारी संस्था ही सहकार कायद्याअंतर्गत नोंदणीकृत संस्था आहे। सहकार कायद्याच्या तत्वज्ञानानुसार आमची संस्था कार्यरत आहे, कार्य करत आहे आणि याच्या माध्यमातून 40 ते 50 लोकांना स्वयंरोजगार देण्यात येतो। परंतु MIDC कंपन्यांचे जे 16 फॅक्टऱ्यांचं जे केमिकल पाणी येतं तर ते 2018 पासून तर आतापर्यंत त्या संस्थेवर कारवाई होत नाही आणि संस्थेच्या या 40 ते 50 लोकांवरती उपासमारीची वेळ येते। कारण की सहकार कायद्याअंतर्गत नोंदणीकृत संस्थेकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होतं। संस्था ही दरवर्षी शासनाला हजारो रुपयाचं महसूल भरते। त्या महसूलच्या माध्यमातून आम्हाला काहीही शासनाकडनं योजनेचा लाभ मिळत नाही आणि या मनारखेडा तलावाचं देखरेख करण्यासाठी आम्हाला कोणतीही मदत होत नाही। कारण की या मनारखेडा तलावामध्ये 16 कंपन्यांचं केमिकल पाणी आल्यामुळे या तलावात विषारी पाणी तयार होतं आणि हजारो किलो माल आज संध्याकाळी कालच्या संध्याकाळी मृत्युमुखी पडल्या। सकाळी मी आपला मीडियावाल्यांना फोन करून बोलवलं तर या धरणावरती येऊन त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आणि माझी मुलाखत सुद्धा घेतलेली आहे। परंतु त्याच्यातून मला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे। परंतु या स्वयंरोजगार ज्या लोकांना देतो तर त्या संस्थेचा विचार प्रशासनाने मत्स्य विभागाने केला पाहिजे आणि कलेक्टर साहेबांना एकच विनंती आहे की या तलावाकडे साहेबांनी जर लक्ष दिलं तर या तलावाचं सुशोभीकरण सुद्धा होईल, पर्यटक स्थळासारखं सुद्धा करता येईल। कारण की हा मध्यभागी शहराच्या मध्यभागी येणारा एक तलाव आहे आणि या तलावावर शोभीकरण करावं असं कलेक्टर साहेबांना माझी हात जोडून नम्र विनंती आहे। नाव तुमचं नाव? माझे नाव साहेबराव कौतिक सेंदाने उर्फ बाळासाहेब सेंदाने, आदिवासी मच्छीमार सहकारी संस्था मनारखेडा या संस्थेचा मी चेअरमन आहे।